दात दाखव तुला बघ. ई कर ई. बघता बघता आयुष्यातलं आणखी एक वर्ष सरून गेलं. आज नवीन एक वर्ष, नवी संधी, नवी सुरुवात आणि तीसुद्धा देवाच्या पूजेने मी केली. खूप सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सकाळची आणि देवाची पूजा वगैरे करून खूप मस्त प्रसन्न वाटतं आहे मनाला. सगळं पूजा अर्चा वगैरे झाल्यानंतर आज म्हटलं चला पोह्यांचाच बेत करूया. तर या ठिकाणी डायरेक्टली पोहे आणि चहा असं केलं. साधारणतः 8:30 झाले असतील सगळं आवरत, कारण खूप साऱ्या गोष्टी आज करायच्या ठरवलेल्या होत्या. 1 जानेवारी 2024 निमित्ताने उठलो केव्हाचे होतो, ऑलमोस्ट 5:30-6चे. ते आवरत मग आम्हाला 8:30 वाजले आणि इकडे पोहेही तयार झाले. ते सगळं आवरल्यानंतर आम्ही निघालो बाप्पांच्या दर्शनाला. जळगाव आणि भुसावळच्या मध्ये तरसोद म्हणून एक देवस्थान आहे, तिथे जातो आम्ही. आधीपासून त्या तरसोदला जायचं म्हणजे जळगावची असल्यामुळे हे तरसोद माहिती आहे. तरसोद हे एक जागृत देवस्थान आहे, खूप जुनं देवस्थान आहे. जे जळगावचे असतील त्यांना हे नक्कीच माहिती असेल. आणि म्हणजे आमची खरी सुरुवात, माझ्या आणि भरतच्या नात्याची सुरुवात या गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच झालेली आहे. आणि म्हणून आता वाटलं की पुन्हा एक नवीन सुरुवात करत आहोत, तर आपण का नको पुन्हा इथे आलोच आहोत. तर कारण नंतर पुन्हा योग होतो, म्हणजे इथे आहोत तर दर्शन होईल. पुन्हा दुसरीकडे कुठे गेलो तर दर्शन होईल की नाही माहीत नाही. आम्ही निधी साधारणतः 8-9 महिन्याची होती तेव्हाचे तिला इथे घेऊन आलेलो, त्यानंतर आलेलोच नाही. तर आज येत आहोत. तर आल्यानंतर इथे गर्दी प्रचंड आहे. बघू दर्शनाला किती वेळ लागतो, पण या झाडाच्या सावलीमुळे गर्दीत राहणंही आम्हाला, गर्दीत उभं राहून बाप्पांना भेटण्याची ओढही तितकीच छान होती. आणि आज पहिल्यांदाच आम्ही एवढी गर्दी अनुभवत आहोत. याआधी नमस्कार मंडळी, नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. फायनली मी आत्ता फेस टू फेस तुमच्याशी बोलते आहे. आत्ता जस्ट दर्शन वगैरे झालेलं. हां, हॅपी न्यू इयर फ्रॉम म्हण. हॅपी न्यू इयर. हां, हॅपी न्यू इयर सगळ्यांना निधीकडनं. तर आत्ता जस्ट दर्शन वगैरे झालं. वाटलं होतं गर्दी बघून, तुम्ही आधी गर्दी बघितली असेल तर गर्दी इतकी भयानक होती मंदिरामध्ये. पण लिटरली आमचं 15 मिनिटात आणि इतकं छान दर्शन झालं, म्हणजे माथा वगैरे टेकून एकदम मस्त दर्शन झालं बाप्पांचं. प्रत्येक ठिकाणी एवढी गर्दी असून पण एक मनसोक्त दर्शन झालेलं आहे आणि बाप्पांनी आशीर्वादसुद्धा दिलेला आहे. छोटा आम्ही इथे आता बसलेलो आहोत निवांत. आणि इथे ना छान, मी आधी पण दाखवलं की इथलं जे परिसर आहे तो खूप छान आहे. म्हणजे मी जसं कॉलेजला होती तेव्हापासून येतो आहे आणि जेव्हा मला भरत भेटले होते तेव्हा पण आम्ही इथेच आलेलो होतो. तर इथं खूप सुंदर आहे. आता इकडे पाट असतं, त्या पाटाला पाणी असतं पण ते नाही आहे सध्या, तर तोही दाखवला असतो तुम्हाला. खळखळ वाहत असतो. आणि आज खूप रेलचेल आहे इथं नवीन वर्ष असल्यामुळे. पण ना एरवी खूप शांतता असते इकडे महादेवांचं मंदिर आहे, पिंड आहे महादेवांची, तुम्हाला दिसत असेल तिकडे. आणि एक रेणुका मातेचं मंदिर आहे या ठिकाणी. तर असे हे गणपती बाप्पांचे तरसोद येथील मंदिर. मुरारखेडा म्हणजे नशिराबाद, भुसावळ आणि जळगावच्या मध्ये नशिराबाद नावाचं गाव आहे. तिथून काही अंतरावर, साधारणतः 3-4 किलोमीटरच्या अंतरावर मुरारखेडा नावाचं एक गाव आहे. तिथे हे मंदिर 1662 साली बांधण्यात आलेलं आहे. आणि जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातल्या म्हणजे आजूबाजूचे जेवढे गावं आहेत ह्या मंदिराचे, तिथले बरेचसे भक्त इथं नेहमी येत असतात. म्हणजे मला पण माझ्या मैत्रिणींमुळेच हे मंदिर माहीत झालेलं आहे. आणि जागृत देवस्थान आहे हे. इथले झाडच याची ओळख करून देतात की हे मंदिर किती जुनं आहे. कारण वडाच्या झाडाच्या पारंब्या आपण बघू शकतात की किती जुन्या झालेल्या आहेत. आजींना याच्यासाठी दाखवले की आजी पण म्हाताऱ्या झालेल्या आहेत, तर त्यासुद्धा प्रूफ आहेत. दाखव तुझे दात, दाखव मला. ई कर ई. अरे 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 अरे, मग आता तू कोणासोबत जाशील? तुला हे पाहिजे का? फोडायचंय ते? अरे फुटत नाहीये ते, फोडू आम्ही. थांब, दाखव माझे दात. तुझे दात दाखव तुला. ई कर ई. त्यानंतर आम्ही मंदिराच्या मागे ना एक असं हॉल आहे, मॅरेज हॉल. तिकडे माझ्या मैत्रिणीचं लग्न झालं होतं तेव्हा आलेलो होतो आम्ही कॉलेजला असताना. आणि त्याचं हे गेट आहे. तर इकडे पण मोठंच वडाचं झाड आहे, मोठे मोठे पारंब्या आहेत. आणि इकडे सगळे असं जेवण वगैरे करण्यासाठी आले, म्हणजे पिकनिकसाठी तुम्ही येऊ शकता, वन डे पिकनिकसाठी. जळगाव भुसावळपासून जवळच आहे. खूप मोठं असं त्यांनी बसण्यासाठी केलेलं आहे आणि झाडच झाडं आहेत.
आजूबाजूला सावली असते. सगळे असे बसलेले आहेत. थोडंसं म्हटलं रिलॅक्स बसूया म्हणून इकडे आलेलो आहोत. आता आम्ही निघत आहोत. भरपूर वेळ झाला, म्हणजे आम्ही आलो तर ऑलमोस्ट 12-12:30ला आलो. आता निधी पडशी 2 वाजलेले आहेत आणि निघतो आता, कारण भरपूर वेळ झाला. बसलो, रील वगैरे केलं, शूट. सो चला आता घरी जातो आणि मग बोलते मी. तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही कुठून केली ते नक्की सांगा मला. भिंगरी नाही, भिंगरी म्हणतात त्याला निधी. भिंगरी म्हणतात ग त्याला. ही भिंगरी म्हणायची निधी. हा फॅन आपण लहानपणी खेळायचो ना, तो फॅन. ठीक आहे, चलायचं. तर आज नेक्स्ट डे आहे आणि कालचा दिवस खूप दगदगीचा गेला. ॲक्च्युली पहिलाच दिवस इतका कामाचा गेला ना, सकाळपासून दगदग होतं. काय माहिती का, सोमवार, रविवार आणि सोमवार अशा 2 दिवस कंटिन्यू सुट्ट्या आल्या आणि सुट्ट्या असल्या की मग घरात घरी असतात, त्यामुळे मग सगळं त्यांच्या मागेच असा वेळ जातो ना की घरात बाकीच्या कामांमध्ये अजिबात चित्त लागत नाही. तसंच काहीच झालं. त्यात माझी पण तब्येत खूप जास्त खराब झाली. अजूनही मी झोपून आत्ता जस्ट उठलेली आहे. त्यामुळे सुरुवातीचंच दगदग आणि तब्येत खराब असल्याचे 2 दिवस गेलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट की का कुणास ठाऊक आमचं प्रत्येक वर्ष हे नवीन ठिकाणी जात असतं. म्हणजे लग्न झाल्यापासून, लग्न झालं त्याच्यानंतर इथं होतं आम्ही मालेगावला, वाशिम मालेगावला. पण तेव्हा 31 डिसेंबर नाही केलं होतं. म्हणजे 1 जानेवारी आमचं आडावतला झालं. पहिले म्हणजे 2018 ते 2019 पर्यंत आडावतला होतो. त्यानंतर 2020चं आम्ही आय थिंक नाशिक जेल रोडला सेलिब्रेट केलं. मग परत मनमाडला आलो 1-1.5 वर्षासाठी. त्यानंतर 2022 आम्ही नाशिकला आलो परत, आणि आता परत इथे आलो. असं चाललेलं आहे. हिरून फिरून गोष्टी. म्हणजे येऊन जाऊन आम्ही नवीनच ठिकाणी असतो. माहीत नाही एक स्थिरता आणि कुठेतरी स्थायिक होण्याची संधी कधी मिळते, बघू तसं आता. पण प्रत्येकदा काय होऊन जातं, मला लवकर क्लायमेट मानवत नाही कुठलंच. आता इकडची सवय आहे, पण कसं एकदम नाशिकच्या थंड ठिकाणावरून इकडे आली त्याच्यामुळे दगदग होते पण, आणि मानवत पण नसल्यामुळे मग कधी नकोसं वाटतं. नाशिकलाही होती, तिथेही आजारी पडली होती मी. असं नाही की तिथेही गेले लगेच मला सूट झालं नाही, असं झालंच नव्हतं. तर बस असंच आजचा छोटासा झाला आहे व्लॉग. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.